माइंडसेट बदलायचा कसा? सगळे आपल्याला बोलतात, की पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, सगळा स्ट्रेस कमी होईल, तुम्हाला चांगलं वाटेल. पण नक्की पॉझिटिव्ह थिंकिंग कशी करायची? कसा माइंडसेट चेंज करायचा? सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे, की नक्की तुम्हाला तुमचा माइंडसेट कसा चेंज करायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की शेवटी मी एक छान अशी टिप देणार आहे, जी तुम्हाला नक्की युजफुल होईल. नमस्कार, मी श्वेता तांबोळी, होलिस्टिक वेल्दी लाईफ कोच आणि ट्रेडिंग सायकॉलॉजी कोच. मी लोकांना हेल्प करते, की कसं ते त्यांच्या माइंडसेटचा यूज करून त्यांच्या हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअरमध्ये चांगलं ग्रो करू शकतात आणि एक नेक्स्ट लेव्हलला जाऊ शकतात. स्पेसिफिकली जर तुम्ही तुमच्या 20मध्ये असाल, तर हे तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण की मी स्पेसिफिकली त्यांच्यावरती फोकस करते. एक चांगला राईट पाथ त्यांच्यासाठी क्रिएट करून द्यायला. सो तुम्ही पण तुमच्या 20मध्ये असाल, तर तुमच्यासाठी हे बेस्ट आहे. तर चला वळूया, की आपला नक्की माइंडसेट कसा बदलायचा. लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं, की माइंडसेट का बदलला पाहिजे? कारण की आपला माइंडसेट आहे ना, हा एका लिंचपिन सारखा आहे. म्हणजे समजा एक बैलगाडीचं चाक आहे आणि त्या चाकाला माहितीये ना, एक छोटासा पिन असतो, जो पूर्ण चाक बांधून ठेवतो. जर तो पिन काढला, जो खिळा आपण बोलतो त्याला, तो जर काढला, तर ते पूर्णपणे चाक विखरून जातं. तसंच आपला माइंड पण तसाच आहे, जो पूर्ण आपल्या आयुष्याला कंट्रोल करतो. जर तोच पडला किंवा त्याचा यूज तुम्ही व्यवस्थित नाही केलात, तर काय होणार आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी विखरून पडणार आहेत. सो म्हणून आपल्याला काय करायचं, आपल्याला आपल्या माइंडसेटचा यूज करायचा आहे आणि आपल्या हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअरमध्ये एक इम्प्रूव्हमेंट करायची आहे. सो आपण त्याच माइंडसेटचा यूज आपण कसा करायचा आणि कसा माइंडसेट बदलायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर माइंडसेट बदलण्यासाठी 4 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या 4 स्टेप्स बघणार आहेत आणि लास्टला एक छोटी टिप बघणार आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुमचा अवेअरनेस. तुम्ही अवेअर असणं खूप गरजेचं आहे, की तुम्ही नक्की काय विचार करताय. सो माइंडसेटचं कसं आहे माहिती आहे का? समजा तुमच्याकडे काळ्या कलरचा गॉगल आहे आणि तुम्ही काळ्या कलरचा गॉगल घातलाय, तर तुम्हाला सगळं जग कसं दिसणार? काळंच दिसणार. समजा तुम्ही सफेद कलरचा गॉगल घातलाय, तर तुम्हाला सगळं जग कसं दिसणार? सफेद दिसणार. किंवा तुम्ही पिवळ्या कलरचा घातलाय, तर तुम्हाला सगळं जग कसं दिसणार? पिवळंच दिसणार. म्हणजेच काय, की तुम्ही कुठच्या कलरचे गॉगल घातलेत, कुठच्या कलरचे लेन्सेस घातलेत, त्याच्यावरती ठरतं, की तुम्हाला काय दिसणार आहे. तसंच आपल्या माइंडसेटचं पण आहे, की आपण काय विचार करतोय, त्याच्याबद्दल अवेअर होणं. सो तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप म्हणजेच काय, की तुम्ही कुठच्या कलरचा गॉगल घातलाय, त्याच्याबद्दल अवेअर व्हायचंय तुम्हाला. म्हणजेच काय, की तुम्ही नक्की काय विचार करतात? दिवसभरामध्ये तुम्हाला काय-काय विचार येतात? जर ते निगेटिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह पण असतील. तर मेजरली आपण ह्याच्यावरती फोकस करतो, की आपल्याला आपले निगेटिव्ह विचार बदलायचे आहेत. कारण की ते आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जात नाही. आपल्याला ते मागे खेचतात. आपल्याला एकदम डाउनफॉलला घेऊन जाऊ शकतात. सो म्हणून आपल्याला विचार करायचा आहे, की लक्ष द्यायचंय, ऑब्झर्व्ह करायचंय इन शॉर्ट, की नक्की मी काय विचार करतोय? माझ्या मनामध्ये काय विचार येतायत? तर आपल्याला ऑब्झर्व्ह करायचंय, की दिवसभरामध्ये मी कुठच्या टाइपचे विचार करतो? निगेटिव्ह विचार जास्त करतो, की पॉझिटिव्ह विचार जास्त करतो? जर माझे विचार खूप जास्त निगेटिव्ह असतील, तर मला त्यांना बदलण्याची गरज आहे. सो सगळ्यात पहिली स्टेप जसं मी सांगितलं, की अवेअरनेस आहे, की मी नक्की काय विचार करते? की माझ्याकडनं ही गोष्ट होऊच शकत नाही. मला ही गोष्ट जमणारच नाही. मी नेहमी टायर्डच फील करते. मी नेहमी लो एनर्जी फील करते. मी नेहमी स्ट्रेसमध्ये असते. मी नेहमी अँक्झायटी फील करते. माझ्याशी कोणच चांगलं वागत नाही. सो हे सगळे काय झाले निगेटिव्ह विचार झाले. सो पहिली स्टेप ही आहे, की तुम्हाला ऑब्झर्व्ह करायचंय, की मी खरंच खूप निगेटिव्ह विचार करतेय का? किंवा काय विचार येतायत? सो एवढं जरी केलं तरी सुद्धा इनफ आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अवेअर व्हायचंय, की तुम्ही नक्की कुठच्या कलरचा गॉगल घातलाय. कारण समजा तुम्ही रात्रीच्या वेळेस जर सनग्लासेस घातले, तर तुम्हाला काय दिसणार आहे? सगळं काळंच दिसणार आहे. सो म्हणून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अवेअर व्हायचं, की मी नक्की कुठच्या कलरचा गॉगल घातलाय आणि मी जर सनग्लासेस घातलेत रात्रीचे, तर आता मला ते बदलायला पाहिजेत. बदलण्याची वेळ आली आहे. सो म्हणून आपण काय विचार करतो त्याच्याबद्दल अवेअर होणं ही सगळ्यात पहिली महत्त्वाची स्टेप आहे. दुसरी स्टेप, तुम्हाला तुमच्या विचारांना चॅलेंज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या माइंडमध्ये असा विचार येतोय, की मला ही गोष्ट जमणारच नाही, मी गोष्ट करू शकत नाही. तर तुम्हाला त्याला काउंटर क्वेशन करायचं आहे. खरंच मी गोष्ट करू शकत नाही का? ह्याच्या अगोदर मी कधीच केली नाहीये का? किंवा माझ्याच्याने खरंच होणार नाही का? सो ज्यावेळेस तुम्ही हे काउंटर क्वेशन विचारणार ना, त्यावेळेस काय होणार तुमच्या माइंडमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होईल, की खरंच मी करू शकते का? नाही करू शकत आणि तुम्ही हळू ते कंटिन्यू जे निगेटिव्ह विचार आहेत ना, त्यांना ब्रेक करायला मदत कराल आणि तुम्ही कुठेतरी थोडंफार पॉझिटिव्हच्या दिशेने हळू-हळू वळायला लागाल. अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा तुमच्या माइंडमध्ये सतत असा विचार असतो, की मी खूप स्ट्रेसफुल आहे. मला खूप स्ट्रेस आहे. तर तुम्हाला त्याला पण काउंटर करायचंय. खरंच मी दिवसभर स्ट्रेसफुल असते का? मी कधीच हॅपी नसते का? सो असे काउंटर क्वेशन्स तुम्हाला तुमच्या थॉट्सला करायचे. जे काही विचार तुम्हाला येतात, त्यांना तुम्हाला चॅलेंज करायचंय. काउंटर क्वेशन्स करायचे. अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा तुमच्या माइंडमध्ये सतत असा विचार असतो, की मी खूप स्ट्रेसफुल आहे. मला खूप स्ट्रेस आहे. तर तुम्हाला त्याला पण काउंटर करायचंय. खरंच मी दिवसभर स्ट्रेसफुल असते का? मी कधीच हॅपी नसते का?
सो असे काउंटर क्वेशन्स तुम्हाला तुमच्या थॉट्सला करायचे. जे काही थॉट्स, जे काही विचार तुम्हाला येतात, त्यांना तुम्हाला चॅलेंज करायचंय, काउंटर क्वेशन्स करायचे. आणि तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला आता त्या विचारांना बदलायचंय पॉझिटिव्ह विचारांमध्ये. म्हणजेच काय, की तुम्ही जर असा विचार करत होतात, की मला हे जमेल का? मी करू शकेल का? तर आता तुम्हाला त्याला बदलायचंय, की मी हे नक्की करू शकेल. मी प्रयत्न करेल. प्रयत्नांनी मला हे नक्की जमेल आणि मी नक्की त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकेल. जर तुम्ही स्ट्रेस रिलेटेड विचार करत असाल, की मी खूप स्ट्रेसफुल असते किंवा खूप निगेटिव्ह फील करते, तर आता त्याला चेंज करायचं. तुम्हाला त्याला पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करायचंय, की मी एक हॅपी पर्सन आहे. मी माझ्या लाईफमध्ये हॅपीनेस डिझर्व्ह करते. आनंदी राहणं, हॅपी राहणं हा माझा हक्क आहे आणि मी तोच चूज करते. कारण की तेच माझ्यासाठी योग्य आहे. सो असे पॉझिटिव्ह विचारांमध्ये तुम्हाला हळू तुम्हाला त्याला कन्व्हर्ट करायचं. आणि चौथी महत्त्वाची स्टेप म्हणजे हे जे काही केलंय त्याला पुन्हा रिपीट करत राहायचंय. कारण की माइंडसेट ही अशी गोष्ट आहे की पटकन चेंज होत नाही. लगेच 1-2 दिवसात तुम्ही केलत आणि झालं, चेंज झाला असं नाही होणार. कारण की तुमचा जो काही आत्तापर्यंत माइंडसेट बनलेला आहे, तो तुमचं जे आत्ता एज आहे ना, तेवढ्या वयानुसार बनलेला आहे. म्हणजे तुमचं एज समजा 30 असेल, 40 असेल. सो तो जो काही पास्ट तुमचा एक्सपिरियन्स आहे, जे काही पास्टमध्ये गोष्टी घडल्या आहेत किंवा तुमच्या चाइल्डहूडमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यातून तो क्रिएट झालेला आहे. सो तेवढ्या वर्षांचं ते कंडिशनिंग झालेलं आहे. सो ते लगेच 1-2 दिवसात चेंज नाही होणार आहे. सो चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पहिल्या 3 स्टेप कंटिन्युअसली एव्हरीडे फॉलो करणं, रिपीट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की रिपिटेशन इज मदर ऑफ ऑल स्किल. सो कुठचीही गोष्ट असेल ना, आपण म्हणतो प्रॅक्टिस केली पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. सो ह्याच्यामध्ये पण तसंच आहे. माइंडसेट जर चांगला करायचा असेल, तुम्हाला एव्हरीडे ते प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि मी जसं सांगितलं, की एक महत्त्वाची टिप, बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण हे सगळं तिन्ही स्टेप किंवा या चारही स्टेप ज्या आहेत, त्या आपण माइंडमध्येच करायला गेलो ना, तर खूप सारा गोंधळ होतो. कारण की आपण नवीन-नवीन असतो. आपल्याला नक्की कळत नाही, की मला नक्की काय विचार येतायत. तर तुम्ही सुरुवातीला काय करू शकता, सगळ्यात पहिल्यांदा 10 मिनिटं रोज शांत बसून, एका जागी शांत बसून करू शकतात, की नक्की माझ्या माइंडमध्ये काय विचार येतायत. मग त्यांना तुम्ही चॅलेंज करा, नंतर त्यांना चेंज करा. असं एव्हरीडे स्पेसिफिक टाईम ठरवून त्या टायमिंगला तुम्ही करू शकतात. किंवा दुसरी गोष्ट काय करू शकतात इम्पोर्टंट, की तुम्ही एक पेन पेपर घ्या आणि त्याच्यावरती लिहून काढा. कारण की सुरुवातीला असं होतं, की सगळा माइंडमध्ये खूप सारा गोंधळ होतो. आपला माइंड दिवसाला जवळ-जवळ 60,000 ते 70,000 विचार करतो. सो त्याच्यामध्ये आपण हरवून जातो. सो म्हणून महत्वाचं काय, की तुम्ही पेन पेपर घ्या आणि पहिल्यांदा लिहून काढा, की मला काय-काय निगेटिव्ह विचार येतायत. मग त्या विचारांच्या पुढे लिहून काढा, की त्यांना मी कसं चॅलेंज करेल. सो काय-काय चॅलेंजिंग थॉट्स असतील ते लिहून काढा. आणि नंतर तिसरी स्टेप म्हणजे त्यांना पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करा. आणि हे प्रत्येक दिवशी करत राहावा, ही चौथी स्टेप. सो ज्यावेळेस तुम्ही लिहून काढतात ना, तेव्हा तुमचं पूर्ण माइंड, बॉडी, पूर्ण सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड संपूर्ण त्याच्यामध्ये एंगेज होतं आणि ह्याचा इफेक्ट जास्त चांगला होतो ॲज कंपेअर टू तुम्ही जस्ट फक्त माइंडमध्ये विचार करण्यापेक्षा. सो हळू जसं-जसं तुम्हाला ती प्रॅक्टिस होत जाईल ना, तसं-तसं तुम्ही पुढे जाऊन ऑटोमॅटिकली काहीही ॲक्टिव्हिटी करत असाल, फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज करत असाल, जेवण बनवत असाल, काही करत असाल, तर तुमच्यासाठी ते ईझी होऊन जाईल. सो इनिशियल स्टेजला तुम्हाला कॉन्शियसली प्रॅक्टिस करावी लागेल, की नक्की काय विचार येतात, त्यांना चॅलेंज करावं लागेल, चेंज करावं लागेल. नंतर हळू ते तुमच्या बोलतात ना, यूज्ड टू होऊन जाईल. तुमच्या नसा-नसांमध्ये जाईल आणि तुम्हाला ते एकदम ईझी वाटायला लागेल. सो नक्की यूज करून बघा. तुम्हाला खूप इफेक्टिव्ह वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की हे खूप इम्पोर्टंट आहे आपली रिॲलिटी चेंज करण्यासाठी. कारण की जोपर्यंत आपण आपला माइंडसेट, आपले विचार बदलत नाही, तोपर्यंत आपली रिॲलिटी पण बदलणार नाहीये. सो म्हणून नक्की यूज करून बघा, इफेक्टिव्हली यूज करून बघा आणि जर तुम्हाला काही त्याचा एक्सपिरियन्स आला, चांगला एक्सपिरियन्स येईलच, नक्कीच येईल. तर तो आला तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, की तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला, तुम्हाला त्याच्यातून काय शिकायला मिळालं आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि सगळ्यांसोबत शेअर करा, ज्यांना खरंच गरज आहे माइंडसेट बदलण्याची आणि त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याची. सो त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही तुमच्या 20s मध्ये असाल, तुम्ही स्टक किंवा कन्फ्यूज फील करत असाल, तर माझं अपकमिंग वेबिनार नक्की जॉइन करा. मी त्याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो तुम्हाला कळेल, की तुम्ही कसं काय त्या कन्फ्युजन आणि स्टकमधून बाहेर येऊन एक क्लॅरिटी आणि कॉन्फिडंट आयुष्य जगू शकाल आणि एक वेल्थ क्रिएशनला सुरुवात करू शकाल. कारण की 20sच खूप इम्पोर्टंट वेळ आहे, की जिथून तुमची खरी आयुष्याची सुरुवात होत असते. सो नक्की अपकमिंग वेबिनार जॉइन करा. थँक सो मच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.